श्री स्वामी समर्थ भक्तांनो, ब्रह्ममुहूर्त रहस्य आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे. ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगत असतात. सर्व आया आपल्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात, परंतु आपली नवीन पिढी स्वतःला खूप मॉडर्न समजत असते की रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूप फॅशनेबल समजत असतात. वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात. त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या आहेत. इतकेच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा फायदे देखील आहेत. प्रकृतीनुसार सकाळचा जो मुहूर्त असतो त्या ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि या वेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतात. रोजच्या या सकाळच्या वेळेस जी जी प्रार्थना ध्यान केले जाते त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते. भक्तांनो, याच विषयावर एक कथा आहे, त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या विधीचं जर तुम्ही 21 दिवस पालन केलं तर तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. अशा व्यक्तींच्या ब्रह्मांडाच्या शक्तीची विशेष मदत मिळू शकते. त्याचबरोबर त्या व्यक्तींचं मन स्थिर आणि जो व्यक्ती अद्भुत अत्यंत बुद्धिमान बनतो. चला तर आजचा या कथेमार्फत जाणून घेऊयात. एका वेळची गोष्ट आहे. नाराज मुली जेव्हा आकाशमार्गाने चाललेली होती तेव्हा रस्ता त्याच्या देवराज इंद्र भेटतात. तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात, हे नारद मुनी, मी पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो, असं का? नारद मुनी, त्यांना या गोष्टीचे ज्ञान नव्हतं. ते म्हणाले, इंद्रदेव, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन. व त्यानंतर नारद मुनी तिथून थेट वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासरी वाजत असे. नारद मुनी भगवान श्रीकृष्ण जवळ पोहोचले. श्रीकृष्णांनी बासरी वाजवणं बंद केलं. भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले, हे मुनिवर, तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात. तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्रदेव भेटले. त्यांनी मला विचारलं, हे नारदा मुनी, तुम्ही जो व्यक्ती सकाळी लवकर उठते सर्वजण इतके आनंदी का असतात? ते भागवतचं या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, भगवान देव राज इंद्र यांचा तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी केलं आहे. आजच्या कलियुगातील मानव जातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये बसलेली त्याची ऊर्जा आहे. हे नारद मुनी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे. कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका. जो मनुष्य एका कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं सर्व रहस्य समजून घेता येईल. त्यामुळे संपूर्ण जीवनच बदलून जाईल. जेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, तुम्ही हे कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे. या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात. एका नगरीमध्ये एक मुलगा राहत असतो. तो स्वभावाने खूपच चांगला होता, परंतु त्याला ही एक वाईट सवय होती. तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे. त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यामध्ये कोणताच यश आले नाही. तो मुलगा 9 वाजण्याच्या आधी कधीच उठत नव्हता. जेव्हा तो बालक उठत होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल, समजदार होईल, तेव्हा त्याच्या या सवयीमुळे सुधारणा नक्की होतील. परंतु तो मुलगा जसजसा मोठा होत गेला त्याची सवय ही आणखीनच वाढत गेली. किती काही झालं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठत नव्हता. त्याच्या आईवडिलांना त्यांच्या या सवयीचा खूपच जास्त चिंता वाटू लागली. त्या मुलाला असंख्य अशा नकारात्मक शक्तीने घेरलं होतं. तो सर्व लोकांना उलट उत्तरं देत होता, थोड्या मोठ्यांचा अपमान करत होता. त्याला त्याच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येत होत्या. कोणत्याच कामामध्ये यश मिळत नव्हते. तो अत्यंत वाईट आणि क्रूर स्वभावाचा बनत चालला होता. त्याच्या या प्रत्येक दिवस
वाईटच उगवत होता आणि तो दिवसभर उदास राहत होता आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता. जेव्हा त्या मुलाला त्या गोष्टींची माहिती झाली तेव्हा त्याची सर्वत्र मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखीनच जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला. तो सारखा म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे. परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होते की त्याच्या असफल होण्याचा पाठीमागे कारण काय आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, ही एका दिवसाची गोष्ट आहे. त्याच्या वडिलांना एक साधू बद्दल माहिती पडलं तेव्हा ताबडतोब त्याने वडील व मुलाला घेऊन त्या साधूजवळ पोहोचले. वडिलांनी त्या साधूला नमस्कार केला आणि त्याच्या समस्येबद्दल सांगण्यासाठी विचारलं. तेव्हा तो साधू महाराज म्हणाले, निश्चिंतपणे कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. वडिलांनी देखील मुलाच्या या सवयीबद्दल खूप विस्तारपूर्वक सांगितलं. तेव्हा या साधूने मुलाच्या वडिलांना सांगितलं, तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या. त्यानंतर वडील घरी निघून गेले. त्यांना माहीत होतं की सरळ मार्गाने जर मुलाला सांगितलं की तू जाऊन साधूला भेट तर मुलाला कधीच तयार होणार नाही. त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली. त्यांनी त्याच्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, तुझे सर्व मित्र त्याच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत, मग तुला यशस्वी व्हायचे की नाही? तेव्हा मुलगा म्हणाला, हो बाबा, मला सुद्धा खूप यशस्वी व्हायचं आहे. जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, मुलाचे वडील म्हणतात, मला हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत. तेव्हा मुलाने खूपच उत्सुकता स्वरात विचारलं, तुम्हाला काय समजलं आहे? कृपा करून मला सांगा. मला सुद्धा सांगा. वडील म्हणाले, उद्या सकाळी तुला सध्या एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे. जर तू तिथे वेळेवर पोहोचला तर ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत ज्यामुळे तू यशस्वी बनशील. परंतु एकच अडचण आहे. तेव्हा मुलाने विचारले की कोणती अडचण आहे? वडील म्हणाले, जेव्हा पर्यंत तू झोपून उठशील तोपर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते. तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा, मी पूर्ण रात्र जागाच राहील आणि सकाळी त्या साधूला भेटेल. तेव्हा म्हणाले, ठीक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर. वडिलांचे बोलणे ऐकल्यावर मुलगा अत्यंत उत्साहित होऊन आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागाच करणार होता. परंतु काहीच वेळात त्याची झोप लागली आणि तो झोपून गेला. पुढच्या दिवशी जेव्हा तो झोपून उठला तेव्हा त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे. जेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले, तो तुझ्या आयुष्यात तू कधीच यशस्वी बनू शकणार नाही, जाऊन तसाच झोप. वडिलांचे शब्द ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटले. त्याने मनातल्या मनात स्वतःला आव्हान दिले की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाईल. त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली. जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, त्या मुलाने आयुष्यातील पहिली वेळ होती की त्याने सूर्योदय पाहिला होता. तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला. आज त्याची काहीतरी वेगळा अनुभव येत होता. तो स्वतःला खूप शांत अनुभवत होता. चालत चालत तो जेव्हा मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की साधू आणि त्याचे काही शिष्य ध्यान लावून बसले आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, ध्यानाची वेळ समाप्त झाली आहे. तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला, हे महात्मा, तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो? कृपा करून तुम्ही मला तो मंत्र सांगा. मला सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे माझ्या आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नारद मुनी, हे साधू हसले आणि म्हणाले, अच्छा, तू तोच बालक आहे. तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला तुझ्या विषयी संपूर्ण माहिती सांगितली आहे की तुला खूप यशस्वी व्हायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी,
ते साधू हसले आणि म्हणाले, तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता. परंतु हा शब्द ऐकला तेव्हा तो घाबरला आणि म्हणाला, परंतु काय गुरुदेव, काय झाले? माझ्यावर तुमचा विश्वास नाही? मी तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचे योग्य रीतीने पालन करीन. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, तेव्हा ते साधू म्हणाले, की तुला मंत्र नक्कीच सांगेल, परंतु तुला पुढचे 21 दिवस माझ्या आज्ञांचे पालन करावे लागेल. मी तुला जो मंत्र 21 दिवस झाल्यानंतर सांगेल, तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल ते सर्व तुला करायचे. जर मी या सांगितलेल्या कार्यामध्ये तू असफल झाला, तर तुझा संकल्प तुटला, तर या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही. दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला, मला तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार आहेत. पुढच्या 21 दिवसांसाठी मी तुमचा दास आहे. तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व कार्य मी करेल. मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे आणि मी देखील माझ्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी होईल असे तुम्हाला वचन देतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनिवर. साधू म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल. तू याच आश्रमात निवास करशील. तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला. साधू पुढे म्हणाला, तू इथे तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल आणि तसे बाकीचे शिष्य करत आहेत त्याचप्रमाणे तुला ध्यान आणि तप करावे लागेल. त्याचप्रमाणे आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल. लक्षात ठेव, हा संकल्प कधीच तुटता कामा नये. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, मुलाला या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या. पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या कार्याच्या दिवसाची सुरुवात होत होती. त्यावेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता, परंतु एका आठवड्यातच त्या मुलाला दृढ निश्चय तुटून गेला आणि तो मुलगा आठवड्याच्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला. तेव्हा त्याला जाग आली. तेव्हा त्याला समजले की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला, हे गुरुदेव, माझा संकल्प आज तुटला आहे. आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही. या साधूने त्याला समजावत म्हणाले, तू पुन्हा एकदा प्रयत्न कर, तू पुन्हा एकदा संकल्प कर. मुलाने साधूला प्रश्न विचारला, सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यक आहे का? आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात? भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे मुनिवर. तेव्हा साधूंनी मुलाला समजावत सांगितले, हे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे मोठा शास्त्र लपलेला आहे. तेव्हा तो मुलगा म्हणाला, गुरुदेव, कृपा करून मला ते शास्त्र सांगा का? तेव्हा साधू म्हणाले, रात्रीला 4 प्रहरमध्ये विभागले गेले आहे. पहिला रुद्रकाळ, त्याची वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत असते. दुसरा राक्षसी काळ, ज्याची वेळ 9 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत असते. तिसरा गंधर्व काळ म्हणजे तीर वेळ रात्री 12 वाजल्यापासून सकाळी पहाटे 3 वाजेपर्यंत असते. आणि सर्वात शेवटी तो प्रहर, ज्याला मनोहर काळ असे म्हणतात. या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळ असे सुद्धा म्हणतात. या प्रवाहाची वेळ सकाळी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असते. ही वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त. ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ देवांची वेळ असा असतो. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, नारद मुनी, ते साधू पुढे म्हणाले, या वेळेला देव धर्तीवर विचरण करत असतात आणि ते मनुष्य ज्या वेळेला जागी असतात त्यांच्यावर देवाची खूपच कृपा, सकारात्मक प्रभाव पडतो. ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ असते ज्या वेळेला मनुष्याची मस्तिष्क पूर्ण रिकामे असते. त्यावेळेला त्याच्या मस्तिष्कामध्ये कोणत्या प्रकारे विचार नसतात आणि जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर त्यावेळेला त्याचे सर्व काही लक्षात राहतं असं म्हणतात आणि जास्त वेळेसाठी लक्षात राहतं. ही अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक, संसारातील सर्व ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तावर उठत असतात. प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्याच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्योदयाबरोबरच करत असे आणि एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो आणि असे मनुष्य रोगराईपासून दूर राहतात. त्यांच्याकडे प्रत्येक संकटावर मात करण्याची वेगळी शक्ती असते. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नारद मुनी, तो मुलगा
म्हणाला, ठीक आहे, उद्यापासून माझा संकल्प पुन्हा चालू करेल, परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय करायचं हवं? तेव्हा साधू म्हणाले, ठीक आहे, मी तुला सांगतो. ब्रह्ममुहूर्तावर उठून काय करायचे आणि कसे करावे. सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरती मातेला नमस्कार करायचा. पुढे साधू म्हणाले, तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे की तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे. त्यानंतर नित्यकर्म स्नान केल्यानंतर शरीराची नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते. स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया वाढत असते. ब्रह्ममुहूर्तावर ध्यानाचे विधी 21 दिवसांपर्यंत असते. त्या विधीचा उपयोग केला जातो. जेव्हा तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छिता तेव्हा तेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो. याच वेळी फक्त सकारात्मक विचार करावा. मला खूप यश मिळाले आहे, मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे. पुढे साधू म्हणतात, जे आज्ञाचक्र त्यांच्यामध्ये असेल तर त्या आज्ञाचक्रावर आपण काम करत राहिलो आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामनेचा जप करत असाल तर 21 दिवसांच्या आत तुमची मनोकामना पूर्ण होते. याच वेळी फक्त सकारात्मक विचार करावा. जर तुमच्या मनामध्ये कोणती मनोकामना अपूर्ण असेल आणि ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम त्या मनोकामनेचं स्पष्टीकरण करायला हवं. तुम्हाला काय पाहिजे आहे या गोष्टींचा निर्णय करायला हवा. त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायला हवी. ब्रह्म मुहूर्तानंतर स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो. ध्यानाचे शुद्ध वायू असणं अत्यंत गरजेचं असतं. ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा, मान देखील सरळ हवी. त्यानंतर सर्व ध्यान आज्ञाचक्रावर केंद्रित करावे. यावेळेला दीर्घ श्वास घ्यावा, श्वास रोखून धरावा. यावेळेला तुम्ही तुमचे मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावी. मनाच्या डोळ्यांनी तुमचे इष्ट, त्याचबरोबर तुमचे मान सुद्धा सरळ असायला हवी. सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हातांना गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे. हाताची मूठ बंद करावी. 2 ते 3 मिनिटांसाठी पूर्णपणे शांत राहावे. जेव्हा तुमचं शरीर स्थिर होतं, श्वास शांत होतो, त्यानंतर सर्व ध्यान आज्ञाचक्रावर केंद्रित करावे. तुमचे इष्टदेव आणि देवतांचे स्मरण करावे. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनिवर, ते साधू म्हणाले, जेव्हा श्वास रोखून धरणं कठीण होऊन जात तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा. श्वास नाकाने घ्यावा, तोंडाने सोडावा. जर ही कृती तुम्ही दररोज करत असाल तर तुमची मनोकामना तुमच्या अवचैतन्य मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छापूर्ती लवकरच होत असतात. आज्ञाचक्र सक्रिय होतं आणि तुमच्या आज्ञेला ते पूर्ण करत असते. श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते, ज्यामुळे तुमचं व्यर्थ गोष्टींचा विचार करणं बंद करता. त्यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला देवाची विशेष कृपा होत असते. कोणत्याही व्यक्ती त्याची मनोकामना सारखा बोलत असेल तेव्हा देव त्याची भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मुनिवर, अशा प्रकारे त्या साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिले. पुढचे 21 दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले असता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनू लागला. त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोचला आणि मुलाला म्हणाला, गुरुदेव, मी 21 दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे. आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा. तेव्हा ते साधू हसत म्हणाले, मागचे 21 दिवसापासून तू जो अभ्यास करत आहे तो तुझ्या यशाचा मंत्र आहे. तो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करत असतो, तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही. तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजलं आहे. आता तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल. त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचे पालन करण्याचे आश्वासन दिले. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मुनिवर, आता तुम्हाला समजलं असेल की ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य काय आहे. तसेच नारदजी श्रीकृष्णाचे आभार मानले आणि
जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठेल तो यशाचे शिखर गाठील. त्याची आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन त्याचे देखील खूप जास्त प्रगती होईल असे श्रीकृष्णांनी सांगितले. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.